प्रियांका चतुर्वेदी या केंद्र सरकारच्या दृष्टीने अधिक भरवशाच्या ठरलेल्या असतील आणि म्हणून त्यांची निवड केलेली. पण त्यामुळे स्वाभाविकच अनिल देसाईंचा पत्ता आपोआपच कट झाला किंवा उद्धव ठाकरेंना जे हवं होतं ते काही होऊ शकलं नाही, पूर्ण त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. तर प्रियांका चतुर्वेदी यांनी ही मोदी स्तुती जी चालवलेली आहे त्याचं कारणसुद्धा सगळ्यांना माहिती आहे की येत्या काळामध्ये त्यांचा राज्यसभेचं जे त्यांची मुदत आहे, कार्यकाळ जो आहे तो संपुष्टात येणार आहे आणि तो संपल्यानंतर पुन्हा काही उद्धव ठाकरे गटातून खासदार होण्याची त्यांना तरी शक्यता वाटत नाही. आणि त्यामुळे आता आपल्याला कुठेतरी NDAमधल्या एखाद्या पक्षाशी जुळवून घेता येते का आणि त्या माध्यमातून खासदारकी आपल्याला पदरात पाडून घेता येते का याचा प्रयत्न त्या करतायत. मध्यंतरी त्यांनी प्रफुल्ल पटेल तसंच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतल्याचंही कळतं.